नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून या संदर्भात सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे बुधवारी आक्रोश मोर्चा. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जीप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच दिनांक 23 ते 25 सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज केले जाणार आहे. आक्रोश मोर्चा काढण्याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या सदस्यांची बैठक दिनांक 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांवर प्रश्न मांडण्यात आले. तर अशा आहेत मागण्या. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद रद्द करून कंत्राटी पद्धतीने किंवा सेवानिवृत्तांना किंवा अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा. विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. 7व्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच 1982ची जुनी पेन्शन योजना लागू करावी. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तात्काळ मिळावेत. सन 2024-25 या वर्षात राबविलेली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके पुरवावीत. पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात. अशा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.